तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। खामगाव तालुक्यातील ग्राम वर्णा फाटा येथील पंचक्रोशीतील श्री संत गजानन महाराज मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त 17 ते 24 फेब्रुवारी दरम्यान श्रीमद भागवत कथा व श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते। या सप्ताहात दैनंदिन सकाळी काकडा, दुपारी 11 ते 1 हरिभक्त पारायण कैलास महाराज आडे बुलढाणा यांच्या अमृततुल्य वाणीतून भागवत कथा, संध्याकाळी हरिपाठ व रात्री 7 ते 10 हरिभक्त पारायण दासगिरी महाराज अंबोडा यांच्या अमृततुल्य वाणीतून संगीत, श्रीराम कथेचे हजारो भाविकांनी श्रवण केले। श्रीराम कथेच्या शेवटच्या दिवशी श्री संत गजानन महाराज चरित्र देखाव्यासहित सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केलं। तर 23 फेब्रुवारी रोजी भव्य दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये प्रथम क्रमांक वारकरी भजनी मंडळ भालेगाव बाजार, द्वितीय क्रमांक संत मुक्ताबाई भजनी मंडळ अंत्रज, तृतीय क्रमांक बिंद्राबन बाबा भजनी मंडळ हिवरखेड, तर चतुर्थ क्रमांक माऊली भजनी मंडळ सावडी बुद्रुक येथील दिंडीला मिळाले। दिनांक 24 फेब्रुवारीला हरिभक्त परायण दासगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली। MCN न्यूज मराठीकरिता नंदकिशोर ठाकरे, खामगाव ग्रामीण।